अंबरनाथमध्ये काँग्रेसनं 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे आणि या भाजपसोबत युती केल्यानं काँग्रेस नगरसेवकांना पक्षानं निलंबित केलंय। 12 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसचा हात सोडताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ब्लॉक अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी 1 कोटींची लाच मागितल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला। पैसे पाहिजेत यांच्याकडे कुवत नाही पक्ष चालवण्याची आणि पद घेऊन आल्यानंतर यांनी फक्त प्रत्येक ब्लॉक अध्यक्षाला ब्लॅकमेलिंग गेलेली आहे आणि त्याचाच एक षडयंत्राचा भाग हा काँग्रेसचा अंबरनाथचा बालेकिल्ला ठरलेला आहे आणि तेही उद्ध्वस्त करण्याचं काम आज हर्षवर्धन सकपाळांनी केलेलं आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे का एक काँग्रेस विरोधी प्रदेश अध्यक्ष आलेला आहे ते ब्लॉक अध्यक्ष देण्याकरता। पण मला आदरणीय मुकुलजी वासनिक यांनी डायरेक्ट दिल्लीवरून ते पत्र दिलं होतं आणि आम्हाला प्रदेश ब्लॉक अध्यक्ष पद दिलं होतं आणि ते त्यांना जड झालं होतं। आज त्यांनी हे सिद्ध केलं का त्यांना काँग्रेसचं कुठलंच हितचिंतक नसून ते काँग्रेस विरोधी आहेत। तुम्ही आम्हाला लोटलंय ना तर आम्ही निश्चित आता भाजपचा मार्ग अवलंब करू, कारण की आम्हालाही पर्याय राहिला नाहीये। कारण की तुम्ही निलंबनाची कारवाई आम्हाला फोनवरून तुम्ही कळवायची होती, बोलायचं होतं, आमच्याशी चर्चा करायची होती, तुम्ही डायरेक्ट नॅशनल मीडियाला सांगताय। तर आम्ही आता तुम्ही काय भाजपमध्ये प्रवेश करणार? हा आम्ही प्रवेश करू, आता आमचं ठरलं। कारण आम्हाला निलंबन केलं, कुठले आमची बाजू नाही ऐकता, आम्हाला आज आमची इज्जत काढली तर मग यांची पण इज्जत जायला पाहिजे ना। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये एकूण 59 जागा आहेत। बहुमतासाठी 30 जागांची आवश्यकता आहे। अंबरनाथमध्ये शिंदे सेनेचे 27 तर भाजपचे 14 नगरसेवक निवडून आले। त्यापाठोपाठ काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 4 नगरसेवक विजयी झालेत, तर 2 अपक्ष उमेदवारांचाही विजय झाला। भाजपचे 14, काँग्रेसचे 12, अजित पवारांचे 4 आणि एका अपक्षानं भाजपला पाठिंबा दिल्यानं अंबरनाथ विकास आघाडीनं युतीची मॅजिक फिगर गाठली आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते किसनरावजी कथोरे साहेब आणि अंबरनाथचे काही ज्येष्ठ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष अशी आम्ही एक गट तयार केलेला आहे आणि या गटाच्या नेतृत्वाखाली अंबरनाथचा आम्ही विकास करणार आहे। अकोटमध्ये भाजप आणि MIM सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील। आम्ही जो आहे नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे, म्हणूनच शिंदे साहेबांनी जो उठाव केला हा या सगळ्या वृत्तींच्या विरोधामध्ये उठाव केला होता।